यापुढून तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहेत का नाही, हे सगळे डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे, जी की आपल्या महाराष्ट्रामधल्या लाडक्या दीदी, बहिणी, काकू, काकी, आजी, आंटी या सर्वांसाठी हे व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. आणि त्यांना सगळे काही त्यांच्या फॅमिलीमधले हेल्प करतात, तर त्यांच्यासाठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. तर हे व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असे इम्पॉर्टंट्स व्हिडिओ तुम्हाला सतत या चॅनलवरती मिळत असतात. तर चला टॉपिकवरती आपण वळूया. मी काही दिवसापूर्वी असं ऐकलं होतं की ते लाडक्या बहिणीचे जी स्कीम आहे, जे की आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने काढलेले आहे, तर त्याच्यामध्ये काही अगोदर महिने त्यांना जे हप्ते आहेत ते पडत होते, वारंवार पडत होते. काही पाठीमागे किंवा पुढे हप्ते होत होते. ते गव्हर्नमेंटचं काय तर हे असेल, तर त्यामुळे इकडे तिकडे थोडं हप्ते होत होते. बट ह्या काही महिन्यापासून, जसं की जूनपासून जे हप्ते आहेत थोडे रोखले आहेत. ते जे अमाऊंट आहे ते त्यांच्या प्रॉपर अकाउंटवरती जमा झालेले नाही आहेत. तर त्याचे काय रिझन आहेत ते तर ऑलरेडी त्यांनी डिस्कस केलं होतं, ज्या मध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे, ज्यांच्या घरी फोर व्हीलर वगैरे आहे, त्यांना पण ते देऊ शकत नव्हते. आणि ज्यांना संजय गांधी निराधार जे भेटते, जे आपल्या ज्यांना संजय गांधी निराधार वगैरे भेटते त्यांना पण भेटणार नाही. आणि त्यांच्या घरी ज्यांना गव्हर्मेंट जॉब वगैरे आहे त्यांच्या घरी, त्यांना पण जे ह्याची स्कीम आहे याचा फायदा घेता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे भरपूर शेती वगैरे आहे त्यांना पण ह्याचा लाभ घेता येणार नाही. असं पण आणखीन काही डिटेल्स आहेत त्यांनी डिस्कस केले होते. तर ते पण काही रिझन असू शकतात. त्या रिझनमुळे त्यांनी पूर्ण ॲनालिसिस वगैरे केला असू शकतो की एवढ्या लोकांना ऑलरेडी त्यांच्याकडे गव्हर्मेंट जॉब अवेलेबल आहे, फोर व्हीलर वगैरे अवेलेबल असू शकते. असे काही त्यांना अपडेट गेले असतील त्यांच्याकडे. त्याच्यामुळे पण थोडं पेमेंट काही जणांचं कॅन्सल झाले असतील, काही जणांचे डिले झाले असतील, किंवा काही जणांचं पाठवलं नसतील. आणि काही जणांचं पुढे पाठवतील असं अंदाज आहे, कारण आता त्यांचा पूर्ण ॲनालिसिस चालू होता. जे की पाठीमागं जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्यांचा पूर्ण ॲनालिसिस चालू होता की किती लोकांकडे काय आहे. त्यांचं जे पॅन डिटेल्स आहेत, जे काही लाडक्या बहिणीचे पॅन डिटेल्स आहेत, आधार कार्ड थ्रू ते पॅन डिटेल्स काढतात. पॅन डिटेल्सवरून सगळं फाईंड करते की यांची प्रॉपर्टी किती आहे, काय त्यांच्यापाशी अवेलेबल आहे, किंवा इवन आता आधार कार्डपासून पण त्याची बाकीची आता कसं आहे, आपल्याला जे पॅन कार्ड, आधार कार्ड याची डिटेल्स पण टाकून हे आपण फाईंड करू शकतो. कारण की मी ऑलरेडी मी बँकिंग सेक्टरमध्ये आहे, तर त्याच्यामधलं स्ट्रॉंग नॉलेज आहे मला की कोणत्या डिटेल्सने कोणची तुमची डिटेल्स वगैरे आपण सगळी डिटेल्स काढून फाईंड करू शकतात ते लोक. तर ते सगळे फाईंड करून ते पूर्ण ॲनालिसिस करून त्यांची डिटेल्स काढून वगैरे ते लोकांनी हे बघितलं असेल की कुणाकडे जास्त प्रॉपर्टी आहे, कुणाकडे कमी जास्त प्रॉपर्टी असू शकते. तर ह्यांना जे लाडकी बहीण आहे त्यांना आवश्यकता आहे, काही जणाला आवश्यकता नाही. तर त्यांनी पूर्ण ॲनालिसिस करून लिस्ट वगैरे बनवले असतील. तर ज्यांनी त्याचं काय आहे ते तुम्ही स्वतः फाईंड वगैरे करा की तुमच्याकडे काय प्रॉपर्टी असेल, तर त्याच्या थ्रू तुम्ही त्याची अपेक्षा करू शकता की तुम्हाला इथून पुढे जे आहे लाडक्या बहिणीचा लाभ घेता येईल किंवा नाही. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक रिझन आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं, ते पण मी तुमच्यासोबत इथे डिस्कस करतो की ते रिझन असल्यामुळे पण तुम्हाला जे आहे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते तुमचे जमा होऊ शकत नाही आहेत. तर ते सिम्पल मी तुम्हाला ते पण डिस्कस करतो. आय थिंक हे रिझन तुम्हाला पण माहिती असेलच, तरी पण तुम्हाला मी परत एकदा डिस्कस करून सांगतो की KYC मॅन्डेटरी बोलले होते, जे की आता तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन मी ते सांगतो. तर हे आहे आपलं आधार कार्ड आपलं हे आहे असं समजा, आणि KYC हे आधार कार्ड आपल्याला KYC करावं लागते. तर हे जे आहे अगोदर आपल्याला भरपूर आपण जे काही आता एक्झाम्पल आपल्या इथे 4 बँक्स आहेत. हे बँक नंबर 1, बँक नंबर 2, बँक नंबर 3, बँक नंबर 4, हे काही जे बँक्स आहेत,
तर ह्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुम्ही देता, अगदी खरं आहे, आधार कार्ड तुम्ही त्यांच्याकडे जमा करता. ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं जे आधार आहे ते बँकेला लिंक आहे, ह्या सगळ्या बँकेला लिंक झालं नाही. ते आधार कार्ड तुम्ही ह्याच्यासाठी देता की तुमच्याकडे तुम्ही भारताचे रहिवासी आहात, प्रॉपर प्रूफ आहे तुमच्याकडे, हे म्हणून ते तुम्ही आधार कार्ड बँकेमध्ये सबमिट करता. पण ह्याच एखाद्या बँकेमध्ये जेव्हा आपण आता एक्झाम्पल तुम्हाला 2 नंबरची बँक आहे, ह्या बँकेमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे. कारण ह्या ह्या खात्यावर तुमचं जास्त ट्रान्झॅक्शन वगैरे होतात, तर ॲप्लिकेशन द्यावा लागतो की हे माझं असं-असं आहे आणि मला ह्याच्या ठिकाणी माझं आधार कार्ड मला लिंक करून पाहिजे आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही लिंक्स केल्यानंतर तिथं काही तुम्हाला फॉर्म वगैरे फिल करून इथे तुम्हाला ॲप्लिकेशन द्यावं लागतं की हा माझा आधार नंबर आहे, हा आधार नंबर आहे आणि हे तुम्ही कधी करू शकता हे पण सांगतो. तुमच्याकडे कोणत्या दुसऱ्या बँकेला असं की एक्झाम्पल तुमचं हे जे आधार लिंक आहे किंवा ह्या बँकेला नाही लिंक, 1 नंबर बँक किंवा 3 नंबर बँक आणि 4 नंबर बँक, ह्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे लिंक आहे ते नसलं पाहिजे. असलं तरी पण तुम्ही करू शकता. हे असलं तरी पण तुम्हाला पहिल्यांदा जे काही तुम्हाला हे आपण बँक सांगितले, 1 नंबर बँक, 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे जे बँक आहेत, यामध्ये तर तुमचं आधार लिंक असेल, तर आता एक्झाम्पल तुमचं 3 नंबरच्या बँक्समध्ये आधार लिंक आहे. हे आधार लिंक आहे 3 नंबरच्या बँकमध्ये. तर तिथं तुम्हाला जाऊन एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं की माझं ह्या ठिकाणी आधार लिंक आहे, तर हे मला काढून द्या. तुम्हाला ते तर तुमचं अकाउंट जे बँक अकाउंट आहे चालू असलं तर ठीकच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला ते बंद आहे तुमचं अकाउंट, काही रिझनमुळे ते तुम्ही ॲक्सेस करत नाही त्या अकाउंटचं. तर त्यामुळे तुम्ही दुसरं जे आहे, दुसरं अकाउंट तुम्ही त्याच्यावरती जास्त फोकस करता, जे की 2 नंबरचं खातं आहे. तर इथं तुम्ही जाऊन हे तुम्हाला 3 नंबरचे बँक आहे, इथे तुम्हाला सांगू द्यायचं की माझं ह्या ठिकाणी आधार कार्ड लिंक नको आहे. मला इथं नको आहे लिंक, तर त्यामुळे मला तुम्ही इथं जे आधार लिंक आहे माझं ते काढून टाका. हे तुम्ही ॲप्लिकेशन इथं द्यायचं आहे. मग काही दिवसामध्ये हे काढून टाकतात. काढल्यानंतर तुम्ही ते काढल्यानंतर मग तुम्ही ह्या जे बँक नंबर आपली 2 होती, इथं तुम्हाला आधार लिंक करायचे. जोपर्यंत तुमचं ह्या बँकेमधून काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या बँकेमध्ये लिंक्स करता येत नाही. कारण आधार कार्ड जे असते फक्त एका ठिकाणीच लिंक करू शकतो आपण. त्याच्या थ्रूच तुम्हाला सगळी काही ट्रान्झॅक्शन करू शकता. तुम्हाला जे थंब लावून आहेत, त्या थंब लावून तुम्हाला तुमचं अमाऊंट उचलता येते, काढता येते बँकेमधून. तर त्यामुळे एकाच कोणत्यातरी बँकेला ते मॅन्डेटरी दिलेलं राहते. तुम्ही ह्याच बँकेला मल्टिपल भरपूर जेवढे अकाउंट आहेत, तुम्ही एकसाथ तेवढ्या बँकेला लिंक करू शकत नाही. फक्त तुम्ही प्रूफ म्हणून आधार कार्ड देऊ शकता. पण आधार लिंक जे के-वाय-सी असते ते फक्त एकाच बँकेला होते. कोणत्या पण फक्त एक बँकेला करू शकता आणि त्याच बँकेचे म्हणजे वरचे काही त्यालाच म्हणतात डी-बी-टी. त्याच डी-बी-टी थ्रूच आणि जेवढे काही आता गव्हर्नमेंटच्या जे स्कीम आहे ते आधार कार्ड ज्या ठिकाणी लिंक आहे तिथंच तुमचं पडत राहते. तर त्यामुळे तुम्हाला हे गरजेचं आहे. तर ज्यांचं लाडक्या बहिणीचं ज्यांचं आधार लिंक वगैरे नसेल तर तुम्ही जाऊन एकदा चेकआउट करा किंवा मी त्याचा तुम्हाला तर त्याच्या रिलेटेड एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी एकदम सोप्पा आणि साध्या भाषेमधून ते तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन आणि त्याच्या रिगार्डिंग मला दुसरी पण एक वेबसाईट माझ्याकडे आहे. त्या थ्रू तुम्ही घरी बसून पण तुमचं आधार कार्ड आहे ते तुम्ही बँक्सला लिंक करू शकता किंवा तुम्हाला बँक्स वगैरे व्हिजिट करून किंवा ॲप्लिकेशन जायचं, जे मी तुम्हाला इथे 2 हे दाखवलं की तुम्हाला इथली ॲप्लिकेशन आणि इथलं ॲप्लिकेशन हे 2 ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे, ह्याची गरज नाही पडणार. तर ते बीच मी तुम्हाला डीपमध्ये सांगू शकतो. तसं काय असलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. मी तसा मग व्हिडिओ घेऊन येईन. तर हे एक सगळं तुमच्यासोबत इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करायचं होतं मला. कारण ह्याचं ऑलरेडी माहिती आहे, मी बँकमध्ये ऑलरेडी असल्यामुळे जे काही आजूबाजूचे व्यक्ती आहेत, जे आमच्या आजूबाजूच्या महिला आहेत, ते मला विचारतात, हे कसं आहे, ते कसं आहे. तर ती पॅसिफिक मी आपल्या फक्त गल्लीच्या लोकांसाठीच सांगू शकतो. पण पूर्ण जेवढ्या महाराष्ट्रामधले बाया ज्या आहेत आपल्या काकू वगैरे, तर त्यांना पण मदत ह्याच्या थ्रू हो, त्यासाठी मी हे डायरेक्ट यूट्यूब चॅनलवरतीच हे सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येऊ म्हणून म्हणलो आणि त्यासाठी हे तुम्हाला तुमच्यासमोर हे सगळी डिटेल्स आणली आहे. आय होप तुम्हाला हे जे इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट आला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओ, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.